महोदय, सन्मान्य या सदनाचे ज्येष्ठ सदस्य माझे मित्र हरिजी पिंपळे हे काय नेहमी बोलायला उभं राहत नाही, कधीतरी बोलायला उभं राहतात आणि ते बोलत असताना शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांचं दुःख आणि शेतकऱ्यांचा आवाज ते आपल्या आवाजाच्या पलीकडे मांडतायत. मंत्री महोदय, आपण मगापासून मी सगळं बघतोय ऐकतोय, आपण एकच उत्तर देत आहे की अशा पद्धतीनं मग तालुका कंझ्युमर कोर्ट, मग जिल्हा कंझ्युमर कोर्ट, मग स्टेट गव्हर्नमेंट कोर्ट, मग शेतकरी त्याला पुरा पडू शकणार नाही. ऐका ना, काय जे आहे तुमचं ते. मग त्याने दोनच पॉइंटेड प्रश्न विचारले की तोपर्यंत आपण त्या बियाणानं ज्याने कोणी ते विकलं आणि ज्याचं शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला 50,000 रुपये देणार का, हा त्यांचा एक पॉइंटेड प्रश्न. त्या शेतकऱ्यांना अधिकारी सस्पेंड, एक हा पॉइंटेड प्रश्न. आणि दुसरा, हे सगळं जे घडतं ते आता तुम्ही आमदार होतात, आमदार असताना आपण किती ओरडतो, त्या सत्तेवर गेल्यानंतर आपण कसं त्यांना वाचवतो काही काळ आम्हालाही माहिती आहे. पण नुसतं वाचवून चालणार नाही, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही मला प्रश्न विचारायचे, तुम्ही शिक्षा कशी करायची तर त्यांचं म्हणणं ज्या अधिकाऱ्यांच्या संगनमतानं झालं त्याच्यावर कारवाई करणार काय आणि ती कोणती करणार ती सांगा. ऐका ना, तुम्ही त्यांना, मी का उठलो तर सन्मान्य सदस्याला एक तुम्ही खुश केलं की आम्ही त्या कंपनीला सांगू त्याची नुकसान भरपाई द्या. तसं नाही, त्यांचं म्हणणं 50,000 रुपये तुम्ही द्यायला लावाल का, ती जबाबदारी तुम्ही घेताय का, आणि ज्या अधिकाऱ्यांच्या संगनमतानं हे घडलंय त्याच्यावर नक्की कोणत्या स्वरूपाची कारवाई करताय, एवढे त्यांचे प्रश्न आहेत, त्याला उत्तर द्या. सन्मान्य सदस्य भास्कर जाधव यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही मंत्री असताना कशा पद्धतीने सकारात्मक उत्तर दिलेलं आहे याची नोंद माझ्याकडे आहे आणि मी देखील कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करत नाहीये. आपण स्पेसिफिक नाव सांगा की या अधिकाऱ्याची चूक आहे, या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचे त्याची चूक असेल तर कोणालाही स्पेअर करणार नाही, त्याची कोणालाही सोडलं जाणार नाही. परंतु बियाणे चुकीचे विकल्या गेलेले आहे. एखादा नाही, मला उत्तर देऊ द्या. एक मिनिट बोला. या प्रकरणामध्ये अजून बियाण्याचा तपासणी अहवाल याचा आहे, तुम्ही समजून घ्या विषय. मी सुरुवातीला सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. 15 दिवसाच्या आतमध्ये याच्या संदर्भामध्ये बियाण्याचा अहवाल मागवल्यानंतर ज्या कायद्याच्या तरतुदी आम्ही स्पष्टपणे सभागृहाला सांगितलंय की कुठल्या कायद्याच्या कुठल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. आणि बियाणे जर बोगस या ठिकाणी निघाले आहे किंवा चुकीचे निघालेले आहे तर या संदर्भामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्याशी संबंध आहे का कुठे? आणि कृषी विभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्याचा जर संबंध असेल बोला. मी परत माननीय मंत्री महोदय बोला ना. माननीय अध्यक्ष महोदय, सभागृहामध्ये मंत्री उत्तर देत असताना उत्तर आपण ऐकून घ्यावं. उत्तर दिल्यानंतर जेव्हा एक मिनिट उत्तर दिल्यानंतर नाही, सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला आपल्याला सांगू इच्छितो की सरकारच्या तर्फे कोणालाही चुकीच्या कृतीसाठी प्रोटेक्शन दिलं जात नाहीये, दिलं जाणार नाही. मी सभागृहाला सांगू इच्छितो की लक्षवेधी सुरू झाल्यापासून आतापर्यंत आणि आजपर्यंत विभागाकडे कुठेही किंवा मंत्र्यांकडे किंवा कुठल्या अधिकाऱ्याकडे या संदर्भामध्ये आपण कुठल्या तरी अधिकाऱ्याची तक्रार केली का? त्याचं नाव आहे का? एक मिनिट, नाही, ही पद्धत नाही आहे अध्यक्ष महोदय. नाव सांगतात अध्यक्ष महोदय. लक्षवेधी मध्ये सुद्धा नाही, एक मिनिट थांबा. मंत्री महोदय, सभागृहात सांगितलेली माहिती खरी धरून कारवाई केली जाते, ही पद्धत नाही राहत अध्यक्ष. त्यामुळे सभागृहात एक मिनिट सभागृहात
सभागृहाच्या सभागृहामध्ये प्रथेप्रमाणे जी माहिती दिली ती खरी समजून कारवाई केली अध्यक्ष जाते. महोदय, एक मिनिट. मी या सभागृहाचा मागील 20-25 वर्षापासून सदस्य आहे. सन्माननीय सदस्यांनी नाही, जी नाही. माहिती थांबा एक दिली मिनिट. ती खरी समजून आपण त्याच्यावर नाही. कारवाई केली मी पाहिजे. अनेक वर्षापासून सभासद आहे. प्रश्न उपस्थित करण्याची एक पद्धत. अध्यक्ष महोदय, जर एखाद्या अधिकाऱ्याची चूक असेल तर आपण या लक्षवेधीमध्ये किंवा सभागृहामध्ये संबंधित अधिकाऱ्याचं नाव घ्या. मी आता कारवाई करतो. परंतु नाव सांगता येतं मंत्री महोदय. सन्माननीय मंत्री महोदय, थांबा. मी या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदय, वर्धा जिल्हा कृषी अधिकारी तोटावार यांनी या सीड कंपन्यांना अभय दिलेला आहे आणि कृषी केंद्रवाल्यांना दोषी पकडून त्यांच्यावर कारवाई होऊन राहिलेली आहे. मी या ठिकाणी सभागृहात मागणी करतो मंत्री महोदय की जिल्हा कृषी अधिकारी तोटावार यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. अध्यक्ष महोदय, यांच्यावर निलंबनाची मंत्री कारवाई महोदय. करावी आणि कृषी केंद्रवाल्यांना संरक्षण द्यावं. त्यांच्यावर कारवाई होण्याचा काही विषय नाही आहे. कृषी केंद्रवाल्यांना या सीड कंपनीवाल्यांनी फसवलं आहे अध्यक्ष महोदय. म्हणून या ठिकाणी तोटावार जिल्हा कृषी अधिकारी वर्धा यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, निलंबनाची कारवाई करण्यात यावी. मंत्री महोदय,